पोलीस भरतीसाठी मुंबईला आलतो आणि फुटपाथवर झोपलो होतो, पण तेवढ्यात पोलीस गाडी आली आणि त्यांनी आम्हाला उठून हेडक्वार्टरच्या आत नेलं आणि तिथे झोपवलं. सकाळी 3:30 वाजता उठून कपडे चेंज करून निघालो ग्राउंड कडे. काल यायच्या घाईमध्ये काहीच घेतलं नव्हतं. मग इथे एक गाडीवाला आलता, त्याच्याकडून 4 सफरचंद आणि 4 कॅडबऱ्या घेतल्या आणि लागलो लाईनला उभा. मग आतमध्ये एंट्री केल्यावर इथे डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन करायचं होतं. ते झाल्यावर बॅग ठेवण्यासाठी टोकन दिलं आणि मग मोबाईल पण त्यात ठेवून दिला. मग ग्राउंड तर 8 वाजेपर्यंत होऊन गेलं, पण शेवटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लई टाइम बसावं लागलं, कारण आमच्याच ग्रुपची लिस्ट नव्हती आली. मग 10:30 बाहेर आलो. मोबाईल पर 8% होता आणि मला आमच्या रिलेटिव्हच्या घरी जायचं होतं, म्हणून काही शूट केलं नाही. मग रिलेटिव्हच्या घरी आल्यावर पहिल्यांदा मोबाईल चार्जला लावला आणि आता सांगतो ग्राउंड कसं गेलं. तर मला ग्राउंड होतं ड्रायव्हरचं, नवी मुंबई कळंबोळीला. पहिलीच भरती आहे, चांगला एक्सपिरियन्स भेटला, पण गोळ्याने त्याची अवकात दाखवली. आउट ऑफ नाही गेला, 4 बोट कमीच राहिला. गोळा जर आउट ऑफ गेला असता तर कट ऑफ मध्ये याची चान्सेस 99% झाले असते. आता मला परत 2 दिवसांनी मरोळला सीपी मुंबईचे ग्राउंड आहे, त्यामुळे राहावं लागतंय. घरात बसून बसून कंटाळा आलता, म्हणून थोडंसं रस्त्याला येऊन फिरायला लागलो. तर मरोळचं ग्राउंड कसं गेलं ते बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा.